येत आहेत, याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे. एक साधा प्रश्न माझा असा आहे, जयंतराव, आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे. आपण आरटीआयच्या माध्यमातून इतर कोणतीही माहिती मागवू शकतो, पण बाबा आज आपला जो तुम्ही आठवण करून दिली, अगदी सुरुवातीला 1-2 वेळा मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती. लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जाते हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय. मग कोणीतरी म्हणेल की तिकडे तुम्हाला ती रिसीट दिसत नाही का? रिसीट दिसते, बरोबर आहे. मग ती रिसीट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्हीव्हीपॅटवरची, ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी का नाही जात? मग व्हीव्हीपॅटवरची जी निशाणी आहे किंवा त्या ज्या काय रिसीट येतात त्या सुद्धा तुम्ही मोजा ना. कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवताय, पण आतमध्ये रजिस्टर कसं होतंय हे काही कळत नाही. ते कळायला मला मार्ग नाही. आणि त्या यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी एक अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलं, परकला प्रभाकर, की त्यांनी सांगितलं की जी काही 76 लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली, सरासरी काढली, कारण ते मोठे गणितज्ञ आहेत. एवढ्या 76 लाखांची जर का सरासरी काढली तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 1000 लोकांची रांग पाहिजे. मला कल्पना नाही आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये 1000 लोकांची रांग बघितली. कुठेही तसा फोटो आला नाही, काही नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एवढं मी 500 पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही? सगळ्यांची चेहरे हे असे विस्मयकारक काय आहेत? एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? राजभवन